नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यातील पावसाची विश्रांती आता संपणार आहे। 21 ते 25 जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांना येलो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। तर जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे ती। 21 ते 25 जून दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये अतिवृष्टी, जोरदार मुसळधार पाऊस होणार आहे याविषयी। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ तर पाहतायत परंतु चॅनलला अजिबात सबस्क्राइब करत नाही, तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, संपूर्ण महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये 21 ते 25 जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होणार आहे। तसेच संपूर्ण मराठवाड्यात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस पुढील 5 दिवस झालेला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, विदर्भात जर पाहिलं तर विदर्भात देखील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, एकंदरीत संपूर्ण विदर्भामध्ये 21 जून पासून ते 25 जून पर्यंत दररोज पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस 22 जून ते 25 जून दरम्यान पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल। मोठा जोरदार पाऊस होईल। तर कोकणात पाहिलं तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, मुंबई, ठाणे, एकंदरीत संपूर्णच कोकण पट्ट्यामध्ये पुढील 24 तासामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल। मात्र 21 ते 25 जून दरम्यान कोकणात देखील मोठी अतिवृष्टी झालेली आपल्याला वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।